नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज स्पेशल 60 दिवस विजेता सिरीज जे की TCS पॅटर्न नुसार चालू आहे आणि आजचा आपला 24 नंबरचा लेक्चर आहे. ठीक आहे. यामध्ये सामान्य विज्ञानाचे सगळे क्वेश्चन TCS पॅटर्न नुसार आहे. BMC ला तुम्हाला सामान्य विज्ञानाचे 5-6 प्रश्न येतात फक्त, जास्त येत नाही कारण जीके मध्ये GS येतं म्हणजे तुमचा जीके, करंट अफेअर आणि सामान्य विज्ञान हे एकंदरीत तुमचं 25 मार्काला असतं. तर त्यापैकी तुम्हाला 4-5 क्वेश्चन हे सामान्य विज्ञानाचे येतात, बट ते सगळे TCS पॅटर्न नुसार असतात. म्हणून आपण इथे काय करत आहोत, सगळे TCS पॅटर्नचे अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण घेत आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि सेशनला लाईक करून घ्यायचंय. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न बघा काय आहे. तर आता हा तुम्हाला विचारला गेलेला आहे कशातून, तर भौतिकशास्त्रामधून. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर संबंधित योग्य विधान ओळखा. तर ट्रान्सफॉर्मर काय करतो, ठीक आहे, आपण जे ट्रान्सफॉर्मर यूज करतो बघा करंट मध्ये, तर त्याचं काम काय आहे, ट्रान्सफॉर्मर काय करतो, तर जे करंट्स असतात त्यांना काय करतो, तो एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये काय करतो, परिवर्तित करतो. जसं ट्रान्सफॉर्मर याद्वारे कमी विभव म्हणजे कमी विभवांतर म्हणजे AC धारेचे रूपांतर. AC म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह करंट. म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर आहे याद्वारे काय होतं, कमी विभव अल्टरनेटिव्ह करंट धारेचे रूपांतर जास्त विभव अल्टरनेटिव्ह धारेत करता येते. म्हणजे ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही लावलं तर काय होणार आहे, रूपांतर कसं होणार आहे, कमी ज्याचा विभव असेल अल्टरनेटिव्ह करंट जर कमी असेल तर त्याचा विभवांतर जे आहे, व्होल्ट जे आहे ते काय होणार, जास्त होणार. म्हणजे तो काय होणार, जास्त अल्टरनेटिव्ह करंट मध्ये होईल का. त्याच्यानंतर ह्याचा वापर फक्त अल्टरनेटिव्ह करंट धारेमध्येच होऊ शकतो का. अल्टरनेटिव्ह करंट आणि डायरेक्ट करंट AC अँड DC. AC असतो कोणाकडे, कोणाकडे DC असतं. ठीक आहे. मग DC म्हणजे काय, डायरेक्ट करंट, आणि AC म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह करंट. मग ट्रान्सफॉर्मर बद्दल कुठलं विधान बरोबर आहे, तर योग्य विधान दोघंही आहे. कारण हे ट्रान्सफॉर्मर आपण कशासाठी यूज करतो, तर AC साठी म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट मध्ये यूज करतो. आणि बघा कमी विभवाचं जास्त विभव तर धारेमध्ये रूपांतर करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा इथे यूज केला जातो. म्हणजे पर्याय नंबर C आपला आलेला आहे योग्य. चला पुढचा प्रश्न बघा. जर एखाद्या वस्तूला तापमान दिले, ठीक आहे, एखाद्या वस्तूला जर तापमान दिले तर त्याची लांबी वाढेल, त्याचे पृष्ठ म्हणजे क्षेत्रफळ सरफेस एरिया वाढेल, त्याचे आकारमान वाढेल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला तापमान देत असाल तर काय होणार आहे बघा, तापमान दिल्यानंतर ऑब्व्हियसली त्याचं क्षेत्रफळ वाढणार आहे. ठीक आहे. तापमान दिल्यानंतर गोष्टी वितळायला लागतात, असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. एवढी जर वस्तू असेल तर तुम्ही त्याला जर काय देत आहात, हीट देत आहात, तापमान देत आहात, तर ते काय होणार आहे, लांब होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, त्याची लांबी वाढेल, त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ सुद्धा वाढणार आहे. क्षेत्रफळ म्हणजे तो पूर्ण जो एरिया आहे, सरफेस एरिया, तो सुद्धा वाढणार आहे आणि त्याचा आकारमान ऑब्व्हियस वाढणार आहे. म्हणजे आपले तिघही पर्याय काय येणार, योग्य येणार. म्हणजे इथे आन्सर काय येणार, अ, ब, क. कुठे दिसतंय बघा, ऑप्शन नंबर डी आपला काय आला, करेक्ट म्हणजे योग्य. समजत आहे सर्वांना. प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, सेशनला लाईक करायचंय. पुढचा प्रश्न बघा, तुरटी म्हणजे काय, तुरटी यूज केली जाते ना, जर खूप गढूळ पाणी असेल बघा आपल्याकडे तर त्याच्यावर पण तुरटी फिरवता येते. किंवा जर कोणाचा रक्तस्राव होत असेल आणि त्याला थांबवायचं असेल तरी त्याच्यावर तुरटी फिरवली जाते, माहिती ना. तर याचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी होतो. याचे रासायनिक नाव काय, तर तुरटीचं रासायनिक नाव फक्त विचारलेलं आहे तुम्हाला. काय येईल मग, अल्युमिनियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम अँड अल्युमिनियम सल्फेट आणि सोडियम आणि अल्युमिनियम सल्फेट. तर काय आहे नाव, पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट. हे काय आहे, तुरटीचं नाव. पर्याय नंबर तिसरा, ऑप्शन नंबर तिसरा आला योग्य. ओके, कळलेलं आहे. तर याच्यावरती प्रश्न तुम्हाला इतकेच विचारतात की तुरटी जी आहे ती कशासाठी वापरतात, तर रक्त थांबवण्यासाठी, पाणी शुद्ध करण्यासाठी, किंवा त्याचं रासायनिक नावावरती प्रश्न येईल, सो ते नोट डाऊन करायचं आहे. ओके. आता बघा काय सांगितलंय की खालील कशाला क्विकसिल्वर म्हणून ओळखले जाते. आता असा कुठला मूलद्रव्य आहे की ज्याला, मूलद्रव्य मग तो धातू असो, अधातू असो किंवा धातू सदृश्य असो, तर त्याला क्विकसिल्वर म्हणून ओळखले जाते. तर काही तुम्हाला इथे ऑप्शन मध्ये दिलेले आहेत बघा, जसं पारा आहे, शिसे आहे, कथिल आहे आणि पोलाद आहे. तर याच्यापैकी क्विकसिल्वर कोण आहे, तसं शिसे म्हणजे लीड, ठीक आहे, पारा धातू आहे, शिसे लीड काय आहे, अधातू आहे. ठीक आहे. तसंच कोणाला क्विकसिल्वर म्हणतात मग,
तर क्विकसिल्वर म्हणतात पाऱ्याला. कोणाला म्हणतात? पारा. पारा म्हणजे काय? मर्क्युरी. मग पारा काय आहे? धातू आहे. काय आहे? धातू म्हणजे काय आहे? मेटल. ज्याचा उपयोग कशासाठी केला जातो? थर्मामीटर मध्ये होतो. बट आता डिजिटल थर्मामीटर मध्ये पाऱ्याला वापरलं जात नाही. का बरं? कारण पारा जो आहे तो एकदम विषारी आहे. मग ते थर्मामीटर जर जुनं झालं किंवा ते खराब झालं तर त्या पाऱ्याची विल्हेवाट लावणं एकदम अवघड असतं. त्याच्यामुळे थर्मामीटर मध्ये आता पारा वापरला जात नाही. आणि धातू असून सुद्धा तो द्रव रूपामध्ये असतो. जेव्हा कक्ष तापमानामध्ये असतो, रूम टेम्परेचरला असतो, तेव्हा तो कोणत्या रूपात आढळतो? द्रव रूपात आढळतो. ओके. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. आतापर्यंत जे सेशन बघत आहेत, ज्यांनी सेशनला लाईक केलेलं नाही अजूनही आणि लिंकला शेअर केलेलं नाहीये, त्यांनी सर्वप्रथम सेशन लाईक करून लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. बीएमसीचे पेपर देणाऱ्या, बीएमसीचे फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपले काय गेले पाहिजे? लेक्चर गेले पाहिजे. बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ही जी वॅकन्सी आलेली आहे, ज्याला आपण टायपिस्ट म्हणतो, कार्यकारी सहाय्यक, लिपिक म्हणतो, तर ही वॅकन्सी मध्ये तुम्ही काय करू शकतात? आपली पोस्ट, आपली जागा काढू शकतात. 1846 जागा आहे आणि तुमचा सिलेबस खूप जास्त अवघड नाहीये. तुम्ही अभ्यास केला तर इझी होऊन जाणार आहे. तर पटापट अभ्यास करायचे. सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचे. ठीक आहे. खालील कुठल्या वायूला अपरिचित वायू म्हणजे स्ट्रेंजर गॅस म्हणून ओळखतात? अपरिचित स्ट्रेंजर गॅस. अर्गॉन, झिनॉन, कार्बन मोनॉक्साईडला तुम्ही ओळखतात. हेलियम पण ओळखतात. ठीक आहे. हे दोघं पण स्ट्रेंजर वायूमध्ये जात नाही. मग अर्गॉन आणि झिनॉन दोनच उरलेले आहेत. तर अर्गॉन सुद्धा तुम्ही ओळखतात. है ना. अर्गॉन पण आपल्याला माहिती आहे पिरियडिक टेबल मधला. मग कोण आहे ज्याला स्ट्रेंजर गॅस म्हणतात? तर झिनॉनला काय म्हटलं जातं? स्ट्रेंजर वायू. अपरिचित वायू कोणाला म्हटलं जातं? झिनॉनला म्हटलं जातं. ओके. देन आहे पर्याय नंबर क्वेश्चन नंबर पुढचा. खालील कशाला पांढरे सोने म्हणजे व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते? सांगा बरं की कोण असं आहे ज्याला व्हाईट गोल्ड म्हणजे पांढरे सोने म्हणून ओळखलं जातं? कथील, पारा, नंतर दिलेला आहे ऑक्सियम अँड प्लॅटिनियम. तर व्हाईट गोल्ड कोणाला? काही काही लोक चांदीला पण म्हणतात, पण तसं म्हणायचं नाहीये. ऍक्च्युली पर्टिक्युलर मूलद्रव्य आहे ज्यालाच आपण काय बोलतो? व्हाईट गोल्ड म्हणतो. तर आन्सर काय येणार आहे? ऑब्विसली पर्याय नंबर डी, प्लॅटिनम. प्लॅटिनमला काय म्हणून ओळखलं जातं? पांढरे सोने. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. चला पुढचा प्रश्न बघा. बार मॅग्नेटच्या दोन ध्रुवातील पोलाचे अंतर हे त्या बार मॅग्नेटच्या संपूर्ण लांबीच्या किती पट असते? जे बार मॅग्नेट आहे त्याचे दोन काय आहेत? टोक आहेत. दोन काय आहेत? ध्रुव आहे. हे काय आहे? मॅग्नेट आहे. काय आहे हे? मॅग्नेट. ओके. काय सांगितलं मग? त्याच्या दोन ध्रुवातील अंतर, हे जे दोन ध्रुवातील अंतर आहे ते त्या बार मॅग्नेटच्या संपूर्ण लांबीच्या, ही जर समजा ही संपूर्ण इथपर्यंत ही लांबी आहे, ही काय आहे? लेंथ आहे. तर संपूर्ण लांबीच्या किती पट असते? हे जे अंतर आहे या लांबीच्या किती पट असते? तर 5/6 पट असते. पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पीवायक्यू नाही, अतिसंभाव्य आहे. ठीक आहे. काय आहे? अतिसंभाव्य प्रश्न आहे. ठीक आहे. समजलंय? चला पुढचा प्रश्न. जेव्हा माणूस श्वास घेतो तेव्हा तो वातावरणातील कुठला वायू फुफ्फुसांमध्ये घेतो? ठीक आहे. जेव्हा माणूस श्वास घेत असतो तेव्हा वातावरणातील कुठला वायू त्याच्या फुफ्फुसामध्ये जात असेल बरं? ऑक्सिजन? फक्त ऑक्सिजन जातो का? फक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जातो का? की ऑक्सिजन आणि नायट्रोजन जातो? बघा, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन काय जातं बरं? तुम्हाला हे खूप बेसिक क्वेश्चन आहे हा, आणि हा प्रत्येक भरतीमध्ये विचारला जातो. फक्त बीएमसी साठी नाही तर इतर कुठल्याही भरतीमध्ये उपयोगी पडेल असा हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर जेव्हाही माणूस ऑक्सिजन म्हणजे जेव्हाही माणूस श्वास घेत असतो तर आपण असं नाही म्हणू शकत की मला फक्त ऑक्सिजनच हवा आहे, की मी फक्त माझा प्राणवायू फक्त ऑक्सिजन आहे तर मी फक्त ऑक्सिजनला घेईल. असं होत नाही. जेव्हा तुम्ही श्वसन करतात तेव्हा वातावरणामध्ये मिक्स झालेले वायूच तुम्ही श्वसन करतात. मग त्या मिक्सचरमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजनची टक्केवारी असते. मग त्याचे विविध टक्के आहेत. ठीक आहे. तर आपण आन्सर काय देणार आहे? पर्याय नंबर तिसरा योग्य. आता ऑक्सिजन जो आहे तो वातावरणामध्ये 21% असतो. ठीक आहे. तर त्याच्यापैकी आपण किती टक्के घेतो? ऑक्सिजन 16% घेतो की 21% घेतो हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. कार्बन डायऑक्साइड जो आहे तो किती असतो? 3% असतो. किती असतो? 3% असतो. त्याच्यानंतर नायट्रोजन 78% असतो. तर बघा जेव्हा पण तुम्ही काय करतात? ऑक्सिजन घेण्याची जी क्रिया करतात तेव्हा सेम टू सेम ह्याच रेटने सगळे तुमच्या शरीरामध्ये वायू जातात. पण जेव्हा तुम्ही उच्छ्वास करतात म्हणजे जेव्हा एक्सलेशन करतात, जेव्हा श्वास सोडतात त्यावेळेस
तुम्ही ऑक्सिजनला, ठीक आहे, आता समजा हा ऑक्सिजन आहे तर किती रिमूव्ह करतात, 16% शरीराच्या बाहेर तो काढून टाकतात, ठीक आहे. हे काय झालं, रिमूव्ह. तुम्ही शरीरातून रिमूव्ह करत आहेत आणि हे ऍड म्हणजे शरीरामध्ये जात आहे. ऑक्सिजन 21%, तर इथे लिहिते मी O2 म्हणजे ऑक्सिजन 21% तुम्ही घेतला, किती केला रिमूव्ह, 16%. तसंच 3% तुम्ही कार्बन डायऑक्साइड घेतला, रिमूव्ह किती करतात त्याच्यापेक्षा जास्त, 4 पॉइंट काहीतरी समथिंग आहे, ठीक आहे. 4 पॉइंट कितीतरी पर्सेंट तुम्ही इथे 4च समजा, 4% तुम्ही काय करतात, रिमूव्ह करतात. मग तुम्ही म्हणाल मॅडम घेताना तर 3%च घेतला, मग सोडताना 4% का? तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा जैवरासायनिक प्रक्रिया केल्यानंतर जे काही प्रोडक्ट उरतं ते कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपात असतं, म्हणून शरीराकडनं सुद्धा कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होते, जी की आपण काय करतो, शरीराच्या बाहेर टाकत असतो. म्हणून घेणारा कार्बन डायऑक्साइड जरी कमी असेल तरी तो आणि शरीरामधला कार्बन डायऑक्साइड मिळून 4% होते, 4 पॉइंट काहीतरी आहे, ठीक आहे. नंतर 78% काय करतात तुम्ही, नायट्रोजन काय करतात, शरीराच्या मध्ये घेतात आणि 78% शरीरातून बाहेर टाकला जातो, कारण नायट्रोजनचं काही आपल्याला यूज होत नाही. या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. सेशनला नुसते बघायचं नाहीये, तर सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक सुद्धा करायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. स्वादुपिंड ही ग्रंथी विकरे आणि संप्रेरके स्रावते. स्वादुपिंडाला काय बोलतो आपण, पॅनक्रियाज. ही ग्रंथी काय करते, विकरे म्हणजे काय, एन्झाईम, आणि संप्रेरके म्हणजे काय, हार्मोन स्रावते. स्वादुपिंडाचे श्रावण हे जठरामध्ये पचनासाठी सोडले जाते, बरोबर. स्वादुपिंड जे काही स्रावते, जे काही सिक्रीट करते, तिचे जे सिक्रेशन आहे ते जठरामध्ये सोडले जाते का, असं विचारलेलं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर बघा, याच्यापैकी तुम्हाला बरोबर विधान ओळखायचंय हा. मानवामध्ये उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक अशा 2 स्वादुपिंड असतात, चुकीचं विधान आहे. आपल्यामध्ये एकच स्वादुपिंड असते. वरीलपैकी बरोबर विधान ओळखा. बरोबर विधान सांगा बरं कोणतं येणार आहे. स्वादुपिंड नामक आपल्या शरीरामध्ये ग्रंथी आहे, जी अंतर्स्रावी व बाह्यस्रावी दोघही ग्रंथींचे काम करते. बाह्यस्रावी म्हणून अमायलेज, लायपेज अँड ट्रिप्सिन हे 3 हार्मोन तिच्यातून सिक्रेट केले जातात. कोणतं, तर बघा आपण बघणार आहोत स्वादुपिंड. स्वादुपिंडाला काय म्हटलं जातं, स्वादुपिंडाला तुम्ही बोलतात पॅनक्रियाज, ठीक आहे. आता ही पॅनक्रियाज नावाची जी ग्रंथी आहे ही काय कशाचे कार्य करते, तर ही कशी आहे, ग्लॅंड आहे, तर काय अंतर्स्रावी पण आहे, ठीक आहे. दुसरं काय काम करते, ती बाह्यस्रावी पण आहे. एक तर ती अंतर्स्रावी पण आहे आणि बाह्यस्रावी पण आहे. मग दोघांचं मिळून काय काम करते बघा. अंतर्स्रावी म्हणून तिच्याद्वारे इन्सुलिनची सिक्रेशन होतं. इन्सुलिन काय करतो सांगा, इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये जी शर्करा आहे त्याला कंट्रोल करतो. बाह्यस्रावी म्हणून तिच्यामधून इन्सुलिन काय झालं, एक प्रकारचं हार्मोन झालं. इन्सुलिन काय आहे, हार्मोन. मग बाह्यस्रावी म्हणून तर, अंतर्स्रावी म्हणून तिच्यातून हार्मोन सिक्रेट होतं, तर बाह्यस्रावी म्हणून तिच्यामधून काय होणार आहे सिक्रेट, एन्झाईम. एन्झाईम्सला काय बोलतो आपण, विकरे. एन्झाईम्सला काय बोलतो, विकरे सिक्रेट होतात. आणि हार्मोनला काय बोलतो, संप्रेरके. हार्मोनला काय बोललं जातं, संप्रेरके बोललं जातं. मग बाह्यस्रावी म्हणून ती काय कार्य करते, तर बाह्यस्रावी म्हणून 3 प्रकारचे एन्झाईम सिक्रेट करते. त्याच्यातला पहिला कोणता आहे, अमायलेज. कोणता आहे, अमायलेज. दुसरा कोणता आहे, लायपेज. आणि तिसरा कोणता आहे, ट्रिप्सिन. कोणता आहे, ट्रिप्सिन, ठीक आहे. पण आता हिने तयार केलेले जे प्रोडक्ट आहे हे कुठे जातात माहितीये तुम्हाला, ही तिने तयार केलेले जे प्रोडक्ट आहे हे सगळे कुठे जातात, तर हे जातात तुमच्या लहान आतड्यात. लहान आतड्यात जातात म्हणजे कुठे जातात, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. जठरामध्ये गेले का, नाही. मग आपल्याला इथे काय सांगितलंय वाक्य, स्वादुपिंडाने स्रावलेले कुठे जातं, पचनासाठी जठरामध्ये जाते. हे विधान सुद्धा आपलं चुकीचं आहे. पण स्वादुपिंड ही ग्रंथी विकरे आणि संप्रेरके स्रावते हे विधान बरोबर आहे, कारण ती संप्रेरके आणि विकरे दोघंही स्रावत आहे. म्हणजे इथे पर्याय नंबर पहिला फक्त योग्य येणार आहे, कारण आपल्याला बरोबर विधान, सॉरी, पर्याय नंबर तिसरा योग्य येणार आहे, कारण आपल्याला फक्त बरोबर विधान ओळखायचं होतं आणि बरोबर विधान फक्त आपलं कोणतं आलं, फक्त अ आपलं आलेलं आहे, बरोबर, फक्त अ. ओके, चला
जाऊया पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नावर. ओके बघा, ब्ल्यू बेबी ही संज्ञा कुणासाठी वापरतात बरं? ब्ल्यू बेबी ही संज्ञा कोणासाठी वापरतात? जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या बालकांसाठी, जन्मताच किडनीमध्ये दोष असणाऱ्या बालकांसाठी, जन्मताच डोळ्यांमध्ये दोष असणाऱ्या बालकांसाठी व जन्मताच यकृतात दोष असणाऱ्या बालकांसाठी. तर ऑब्व्हियसली तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहिती असेल, हे टर्म माहिती असेल, नसेल माहिती तर काही हरकत नाहीये. पण जन्मताच ज्या बाळांच्या शरीरामध्ये हृदयामध्ये होल असतं, ठीक आहे, ते होल प्रत्येकामध्ये असतं. जेव्हाही आपण छोटा जीव असो तो तयार होत असेल, एक न्यू फॉर्म होत असेल, तर तेव्हा काय होतं तिथे जे आपले हार्ट आहेत, ठीक आहे. समजा तुम्ही असं समजा इकडे इथे चेंबर असतात, इकडे नलिका आहे, ठीक आहे, इथे पण आहे. ओके, समजताय? तर बघा, तर इथून काय जातं रक्त परत कुठे जातं? लंग्स कडे जातं. कुठे जातं? लंग्स कडे जातं ना. आणि हे काय आहे तुमच्या व्हेना कावा आहे. ठीक आहे? काय आहे? व्हेना कावा आहे. म्हणजे काय? शिरा आहे. तर बघा, इथे हे जो स्पेस तुम्हाला दिसतोय ना, जो मी तुम्हाला रेड करून दाखवते किंवा येलो दाखवते. हा बघा, हा येलो स्पेस दिसतोय की नाही? तर इथे मध्ये होल असतं. कुठे असतं? इकडे मध्ये होल. पण जेव्हा बाळ पूर्ण जन्माला येतं, बाळ जन्माला येत असतं किंवा त्याचं पूर्ण प्रॉपर जसं आपण बोलतो ना, की पूर्ण स्टेज ग्रोथ झालेला आहे बालक, पूर्ण ग्रोथ झालेला आहे, आता ग्रोथ बाकीच नाहीये काही. तर त्यावेळेस किंवा जन्माच्या वेळी, जन्माच्या आधी-आधी, ठीक आहे, 9व्या महिन्याच्या लास्टला हे जे होल आहे हे बंद होऊन जातं. म्हणजे त्याचं फॉर्मेशन कंप्लीट झालेलं असतं. ॲक्चुअली आधी तिथे होल प्रत्येकामध्येच असतं जेव्हा ते फॉर्म होत असतं हार्ट. पण काही-काही बालकांमध्ये काय होतं, या साइडला होल ओपनच राहतं, ते क्लोज होत नाही. मग ब्लू बेबी संज्ञा कोणासाठी दिलेली असते, की जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या बालकांसाठी. म्हणजे हृदयामध्ये काय असतं, होल असतं. इथे काय असतं, होल असतं. हे जे मी रेडने दाखवलंय इथे काय असतं, होल असतं जे क्लोज होत नाही. म्हणजे पर्याय नंबर पहिला आला आपला योग्य. तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही बुक्स वाचू शकतात, ज्याच्यामध्ये ब्लू बेबीची संज्ञा दिलेली असते. ठीक आहे. आजसाठी इतकंच. सेशन कसं आवडलेलं आहे क्वेशन? किती आवडलेलं आहे? क्वेशन आन्सर समजले की नाही? हे सर्व मला कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या कमेंट मी वाचत असते. कुठले चॅप्टर तुम्हाला अवघड जातात ते तुम्ही सांगू शकतात. कुठले क्वेशन तुम्हाला करून घ्यायचे आहे किंवा कुठली कन्सेप्ट समजून घ्यायची असेल, तरी मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम टिक्कर मराठी सरळ सेवा भरती YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. आपलं ॲप सुद्धा आहे. ॲपला डाउनलोड करा. तिथे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला मिळतं. फ्री PDF आहे. तुम्ही त्याच्यातून अभ्यास करू शकतात. पुन्हा भेटूया न्यू क्वेशन सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.